संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, आठवत नाही देव, आठवत नाही, आठवत नाही देव, आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे, एकलेची आयाचे, एकलेची जायाचे, एकलेची आयाचे, एकलेची जायाचे, संसाराच्या पायी देव आठवत नाही. यमयातील बांधून नेतील, यमयेतील बांधून नेतील, जन तोंडाकडे पाहतील, जन तोंडाकडे पाहतील, संसाराच्या पायी देव आठवत नाही. तुका म्हणे बोलू काही, तुका म्हणे बोलू काही, देहावरी सत्ता नाही, देहावरी सत्ता नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय. सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकारजी. तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की आज घोर अशा कलियुगामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज या सुंदर अशा आध्यात्मिक विचाराच्या माध्यमातून तुम्हा मला हा सोहळा प्राप्त करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. कारण साधुसंत ज्या वेळेस ह्या समयाला समाजाला ज्या वेळेस जागृत करत असतात, त्या साधुसंतांचं एकच कार्य की आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं आहे ते इतर लोकांना जितक्या लवकर प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये आत्मकल्याणाचा मार्ग प्राप्त व्हावा, हीच भूक त्या साधुसंतांच्या जीवनामध्ये असते. मग आज त्या गोष्टीसाठी साधुसंत वेळोवेळी आज युगानुयुगे अवतार घेतला. त्या अवतार कार्यामध्ये प्रत्येक जे समयानुसार ते साधुसंत अवतारित झाले. ते प्रभू रामचंद्र असू द्या, संत ज्ञानेश्वर असू द्या, संत एकनाथ महाराज असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या किंवा कृष्ण परमात्मा असू द्या. कारण प्रत्येक साधुसंतांना त्यावेळेस अवतार समयाला घेऊन त्यावेळेस ज्यावेळेस ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्या भाविक भक्तांना त्यांची ती आस पुरवली. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज मनुष्याच्या देहामध्ये प्रत्येकाला वाटतं की जीवनामध्ये सुख शांती समाधान असावं, परंतु ते समाधान कोणत्या गोष्टीनं प्राप्त होतं ह्या गोष्टीचा माणूस शोध घेण्यासाठी तयार नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आज प्रपंचाच्या माध्यमातून आज तो जीवन जगतोय. मग आज जीवन जगत असताना प्रपंच हा केलाच पाहिजे, परंतु प्रपंच करत असताना नेमका मला कोणत्या गोष्टीसाठी मनुष्याच्या देहामध्ये ह्या परमात्म्यानं पाठवलेलं आहे ह्या गोष्टीचं वास्तविक पाहता जीवनामध्ये चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही मी चिंतन करत नाही. कारण साधुसंत सांगतात की ज्ञानेश्वर माऊली आमचे सुंदर त्या हरिपाठामध्ये सांगतात की प्रपंच करिशी निषिदिनी हरिशी भजशी न कवण्या गुणे, आणि ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हा प्रपंच करत असताना नामस्मरण कीर्तन आज ईश्वराचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. परंतु आज तुम्ही मी पाहतोय की प्रपंचाच्या पाठीमागं आजचा मनुष्य मात्र इतका लागलाय की त्याला असं वाटतं की किती जीवनामध्ये धन कमावं, किती ऐश्वर्य कमावं, आणि त्या माध्यमातून तो अनेक प्रकारच्या आज संपत्तीच्या ढीग तयार करतोय. परंतु त्या संपत्तीच्या माध्यमातून तो जो सुख शोधतोय तो सुख
वास्तविक पाहता ते क्षणभंगूर आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. केवळ तो धावत सुटलाय आणि धावत इतकं धावतोय की त्याला तो शुद्ध हरवून बसलाय की त्याची भावना विशुद्ध झालेली आहे आणि त्या भावनेच्या माध्यमातून तो केवळ कर्तव्य कर्मापासून तो बाजूला जाऊन केवळ ह्या मायावी ज्या परमात्म्याने ज्या गोष्टी बनवलेल्या आहेत, चंद्र सूर्य तारे जीव आकाश वायू धरती अग्नी पाणी, ह्या संपूर्ण नव प्रकृतीच्या माध्यमातून तो आज त्या अनेक गोष्टी एकत्र करून तो सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय, तो समाधान शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु काही ठिकाणी साधू संतांना चेतन अवस्थेमध्ये ह्या मानवी योनीमध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, आज संसार करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संतांना देखील संसार केला, परंतु रात्र गेली दिवस गेले आयुष्य गेले, जन्मा येऊन काय केले, विषयाचे सुख घेता हरघडी चिंता, पुन्हा नाही जन्म रे आता. मग आज जगतवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, अनेक रात्री अनेक दिवस तुमच्या आयुष्यामधून ते क्षण चाललेले आहेत, परंतु विषयाचे सुखामध्ये आज मनुष्य मात्र इतका काय रममान झालेला आहे की त्या गोष्टीसाठी त्याला पाठवलंय की बाबा रे, माझा एक अल्प कालावधीच आयुष्य आहे, पण त्याला असं वाटतंय की भरपूर आयुष्य माझ्या जीवनामध्ये आहे आणि त्या जीवनामध्ये त्याला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये मी भरपूर काय ज्या लौकिक सुख आहेत ती सुख प्राप्त करून तो समाधान शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि तो समाधानी राहण्याचा देखील प्रयत्न करतोय. परंतु अनेक घटना विरुद्ध मनामध्ये येत असतात आणि जीवनामध्ये आल्यानंतर आज तो देवावरती रुसतोय, देवावरती कोपतोय की बाबा रे, आयुष्यामध्ये इतकं काय सुंदर माझं जीवन चाललेलं असताना प्रत्येकाला वाटतं की बाबा रे, मला ईश्वराची काय आवश्यकता आहे, मला भक्ती करण्याची काय आवश्यकता आहे, आणि भक्ती करायचीच असली तर आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा राजा आज स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, परंतु आज त्यांच्या जीवनामध्ये जर आज बारकाईनं परीक्षण केलं तर त्यांच्यावरती त्या जिजाई आईनं ते गर्भसंस्कार केले होते की रामायणासारखा ग्रंथ साधू संतांचं चिंतन आणि अभंगाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून आज त्या मातेनं ते संस्कार केले आणि वीर पुरुषांची जे काही चरित्र आहेत ती चरित्र ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस उदरामध्ये होते, पोटामध्ये होते, त्यावेळेस त्या लहान वास्तविक पाहता त्या गर्भावरती अनेक संस्कार झाले आणि त्या जिजा आईला माहीत होतं की बाबा रे, संपूर्ण हे परतंत्र्यामध्ये संपूर्ण आपले स्वराज्य चाललेलं आहे, अनेक लोकांना प्रचंड त्रास होतोय, परंतु तो त्रास सहन होत नव्हता. मग गर्भामध्येच अनेक प्रकारचे धडे ज्यावेळेस संस्काराच्या माध्यमातून त्या मातेने दिले. मग तुम्हाला माहीत आहे की ज्यावेळेस 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या स्वराज्याची स्थापना केली आणि सुंदर असं किती जरी जीवनामध्ये प्रसंग आले तरी प्रत्येक वेळी केवळ त्यांना स्वराज्याचं ध्येय पुढे ठेवलं आणि मातेनं जसे संस्कार केले त्या संस्काराप्रमाणे स्वतःचं जीवन त्यांना या रयतेसाठी झोकून दिलं. मग समकालीन संत त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी होते आणि त्याचबरोबर जगतवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज देखील होते आणि त्यांचं जीवन चाललेलं असताना आज अनेक हितगौज गोष्टी समर्थांच्या बरोबर त्यांच्या चालत होत्या आणि ज्या वेळेस गरजेपोटी समर्थांना देखील त्यांच्या कार्यामध्ये भरपूर असं सहकार्य केलं. शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख देखील आहे, कारण ज्यावेळेस धर्माला रक्षण करणारा राजा ज्यावेळेस तो अवतारी राजा होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं आयुष्य जे तुम्ही मी जर पाहिलं तर आज निर्भय आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि त्यांना देखील साधू संतांचा आदर केला, चिंतन केलं आणि सद्गुरू म्हणून समर्थांच्या चरणी ते लीन झाले. ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये देखील त्या भ्रामिक कल्पना होत्या की बाबा त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अहंकार निर्माण झाला की मी रयतेचा राजा आहे, संपूर्ण जे काय चाललेलं आहे ते संपूर्ण मी करतोय, हा क्षणिक अहंकार निर्माण झाला आणि ज्यावेळेस समर्थांच्या लक्षात आलं की बाबा राजांची जी अवस्था आहे ती अवस्था बदली झालेली आहे आणि त्यावेळेस एक दिवस राजांना ते जंगलामध्ये घेऊन सहज भटकंती चाललेली असताना त्यांना सांगितलं आणि त्यांच्याबरोबर एक जण होता त्या व्यक्तीला सांगितलं की त्या खडक होता आणि खडक फोडायला सांगितलं आणि खडक फोडल्यानंतर त्या खडकामधून त्या पाणी आणि बेडकी निघाली. त्यावेळेस राजांना विचारलं की राजे
ह्या बेडकीचं पालनपोषण कोण करतंय? मग आज त्यावेळेस राजांना सांगितलं की मला त्या गोष्टीची माहिती नाही. त्यावेळेस वास्तविक पाहता त्यावेळेस समर्थांना त्यांना ते ब्रह्मज्ञान दिलं आणि ह्या संपूर्ण कालचक्र चालवणारी एक शक्ती आहे, तो परमात्मा आहे, तो देव आहे, तो सगळ्यांचं पालनपोषण करतो. ही दृष्टी ज्ञानदृष्टी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि मग वास्तविक पाहता त्यांचा देखील तो अहंकार गर्भगळीत झाला. मग आज तुमचं आमचं जीवन ज्ञानेश्वर माऊलीसारखा अवतार झाला आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा सुंदर ग्रंथ आज समाजाला लिहून ठेवला गेला. मग आज त्या साधू संतांना नेमका कोणता उद्देश होता? आज जर समाजामध्ये भक्तीच्या माध्यमातून जर विचारमंथन करण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक जण सांगतात की बाबा रे, जवानीमध्ये प्रचंड संसारिक ज्या सुख साधना आहेत ती प्राप्त करायची नाही. ज्यावेळेस संसारामधून अलिप्त वय झाल्यानंतर भक्ती करूया, ही मनाची धारणा आज प्रपंचिक लोकांची झालेली आहे. परंतु जो प्रपंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये, स्वामी विवेकानंद एका ठिकाणी सांगतात की बाबा रे, एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला विचारा की प्रपंच तू सुखकर करणार का, अनेक गोष्टी तू प्राप्त करणार का? पण छाती ठोकपणे 16 वर्षाचा युवक सांगेल की प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मी जिथं लात मारेल तिथं पाणी काढू शकतो आणि संपूर्ण ज्या काय गोष्टी आहेत त्या संसारिक मी मिळवणार आहे. ही दृष्टी तो नवजवान सांगत असतो. परंतु स्वामी विवेकानंद दुसऱ्या बाजूने सांगतात तीच गोष्ट वयोवृद्ध 60 ते 70 वर्षांच्या आजोबांना विचारा, त्यावेळेस ते सांगतील की आयुष्यभर कष्ट केलं, भरपूर काय प्रयत्नाने ताकदीने केलं, परंतु माझ्या हाताला काहीच आलं नाही. मग असा संसार जसं बर्फानं विरघळून जावं तसं वय झाल्यानंतर संसारिक बऱ्याच गोष्टी माणसाला वाटतात की मी हे करील, मी ते करील, करायची इच्छा असते, परंतु वय झाल्यानंतर मात्र त्याचं शरीर साथ देत नाही, शरीराच्या वेदना चालू होतात. मग त्याच्या लक्षात येतं की ह्या गोष्टी ज्या भक्तीच्या, अध्यात्माच्या, ईश्वर पूजेच्या, ईश्वर भक्तीच्या त्या अगोदर करायला पाहिजे होत्या. ह्या गोष्टी कधी लक्षात येतात? ज्यावेळेस त्याचं वय होतं. मग वास्तविक पाहता ही साधू संतांना ती दया येते. म्हणून साधू संत सांगतात की बाबा रे, जोपर्यंत तरुण आहे त्याच वेळी त्या मनुष्य मात्राला तरुण जाता येतं. तरुण जाण्यासाठी त्याची बुद्धीचा विकास असतो आणि शरीर देखील सदृढ असतं. त्याच वेळी भक्ती करण्याची आवश्यकता आहे. मग आज भक्ती करत असताना प्रत्येक जण आज चिंतन करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना इतका सुंदर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, परंतु आम्ही आज वाचन करतोय, पारायण करतोय, परंतु तो ग्रंथ वाचत असताना नावामध्ये श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवी, त्या अनुभवाच्या माध्यमातून जर आम्ही गेलो तर वास्तविक पाहता संत नामदेव महाराज का असं बोलले की एक तरी ओवी अनुभवी म्हणजे नेमकं काय करावं? कारण ज्ञानेश्वर माऊलींना ओम नमो जय अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकल मते प्रकाशू अवधारी जेजो, की त्या पहिल्याच ओवीमध्ये सांगितले की बाबा रे गणेशा, तू आज सर्व ठिकाणी सगळ्यांना आज्ञा देणारा, सर्व काय पालन पोषण करणारा तू एक गणेश परमात्मा आहेस. ही आज ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीची रचना झाली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक सांसारिक दृष्टांत ज्ञानेश्वर माऊलींना दिले की बाबा रे, त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हे जग त्रिगुणात्मक आहे, कारण जेवढे जेवढे दिसतंय ते त्रिगुणात्मक आहे आणि मात्र जे निर्गुण आहे त्या गोष्टीसाठी आजचा मानव मात्र हरिपाठाच्या माध्यमातून तोंडपाठ आहे. परंतु त्रिगुण काय, निर्गुण काय, ह्या गोष्टीला शोध करण्यासाठी तो स्वतःला आज त्या गोष्टीचा तसदी घेत नाही. आणि साधू संत सांगतात की बाबा रे, ही अल्पायुष्य आहे, तुला क्षणिक देवाच्या दृष्टीनं डोळं उघडून झाकणे इतपत सुद्धा तुझं आयुष्य नाही. परंतु तुला असं वाटतं की भरपूर वेळ मला आहे आणि तो वेळ तुझ्या हातातून चाललेला आहे. म्हणून साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की बाबा रे, क्षणोक्षणी करावा हाची विचार, तराळ पर भवशिंद नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ का तो सावधान, संत समागमे धरून आवडी, करावी तातडी परमात्माची तुका म्हणी, हे लोकीच्या व्यवहारी जातीय घडी पुन्हा नाही. कारण क्षण तुमच्या आमच्या आयुष्यातले थांबत नाही. कारण ज्यावेळेस माणसाचं आयुष्य असतं तो कालचक्र माणसाच्या पाठीमागं चालूच असतं. आजचा दिवस उद्यासाठी नसतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी सुंदर करण्यासाठी साधू संत वेळोवेळी ग्रंथ अध्ययनाच्या माध्यमातून आज शास्त्र लिहून ठेवलं गेलं. म्हणून साधू संत सांगतात की बाबा रे, मार्ग जाऊन गेले दयानिधी ते संत, येणेशी पंथी जाशी तरी नाही गुंपा कोटे काही. ते साधू संत सांगतात की बाबा रे, आम्ही ज्या मार्गानं
गेलं त्याच मार्गाने तुम्हाला यावं लागेल, त्याच वेळेस तुमच्या भक्ती मार्गातला गुंता सुटणार आहे. परंतु तुम्ही मी ती गोष्ट करत नाही. साधू संत नेमकं वेगळं सांगतात काय आणि तुम्ही मी ऐकतोय काय, त्यांचा जय जयकार करतोय, त्यांचं पारायण करतोय, पालख्यांच्या माध्यमातून त्यांचा पादुका घेऊन आज मिरवणूक काढली जाते. परंतु नेमका त्यांचा उद्देश ग्रंथ अध्ययन करायचा, ग्रंथ लिहिण्याचा कोणता उद्देश होता? आज जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना देखील सांगितलं की बाबा रे, सद्गुरू वाचून सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी. आज आधी आधी 2 वेळा शब्द वापरला की सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. की सांगतात की बाबा रे, आपल्यासारखं सद्गुरू, त्याच्याकडे असणारा देव परमात्मा निर्गुण निराकार आपल्यासारखा तत्काळ करतो. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही मी त्या अभंगांचं चिंतन करत नाही. आज सुंदर सुंदर गायन करतोय. मग आज सद्गुरू वाचून सापडेना सोय का सोय सापडत नाही? कारण त्या तत्वता सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये येण्याची आवश्यकता आहे. मग आज युगानुयुगे ज्यावेळेस समाजामध्ये ऱ्हास झाला, अनेक अनिती माजली आणि ज्यावेळेस संसारिक लोकांना ईश्वर भक्तीविषयी आज ते अज्ञान प्राप्त झालं, त्यावेळेस समयाला अवतारानं ते कार्य केलं. आज प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अवतरित झाले त्यावेळेस हनुमंतासारखा भक्त झाला आणि भक्ताच्या माध्यमातून त्यांना त्या जगामध्ये अनेक त्या शरण येऊन त्या रामाचं वरदान त्याला प्राप्त झालं आणि क्षणोक्षणी त्यांनी रामाचा आधार घेऊन आज त्यांच्या जीवनामध्ये ती भक्ती फलद्रूप केली. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती भक्ती फलद्रूप करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना सुंदर असं ते रयतेचं राज्य केलं. आणि ज्यावेळेस ज्या काही संसारी घटना त्यांच्या जीवनामध्ये आला, देवासारखा अवतार होता, पण वनवास ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, किंतु परंतु न करता त्यांना तो वनवास भोगला. कंदमुळं झाडाचे पानं खाऊन आज ज्या ठिकाणी ज्यावेळेस सीतामैया, तसं बघायला गेलं तर राजाची कन्या होती, परंतु वनवास भोगल्यानंतर अनेक ठिकाणी त्या दगडाला उशी देऊन त्यांना ते जीवन काढलं. परंतु अशी तक्रार केली नाही की प्रभू रामचंद्रांच्या बरोबर त्यांना मर्यादेमध्ये सुंदर असं जीवन जगलं. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज अनेक घटना जर मनाच्या विरुद्ध घडल्या तर तुम्ही आम्ही तो स्वीकार करत नाही की बाबा रे, त्या देवावरती रुसतो. मग आज त्या प्रभू रामचंद्रांना आज ते 12 वर्षाचं वनवास भोगला आणि त्या वनवासाच्या माध्यमातून कितीतरी लोकांचा आज उद्धार केला. मग अहिल्या शिळा होती, तिचा तिथं देखील त्यांना उद्धार केला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या उद्धार करून घेण्यासाठी त्या गोष्टीची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही ह्या परमात्म्याला आज देव एक वस्तू असे ते ज्ञानास्तव न दिशे म्हणतात की ती ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी आज साधू संतांना बरेच प्रयत्न केले. परंतु तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आज आमचे अवतार सिंग महाराज देखील सांगतात की बाबा रे, लाखो यज्ञ करून प्राण्या अनुमान ना लावू शके, परमेश्वराच्या या रचनेचे रहस्य कुणी ना जाणू शके, अगणिती याला कसे लिहावे, कोण करील याची गणती, माप तुला याला ना पुरती, अमाप आहे जगती, लेखन होऊ ना शक्ती, लेखक जीवान वर्णू शकती, मने अवतार पूर्ण गुरुवेने भेद समजणे कठीण अति. आमचे अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, की किती जरी लाख यज्ञ केले, आज विज्ञानाच्या माध्यमातून तुमची आमची भरपूर अशी प्रगती झालेली आहे. आज किती जरी लांबचा व्यक्ती असेल तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून आज त्यांचं चित्र तुम्ही आम्ही समोर पाहतोय. परंतु आज ज्या परमात्मा म्हणतात की जीवन जगत असताना आज अनेक मनुष्याने शोध लावलेले आहेत. रोबोटच्या माध्यमातून अनेक कंपनीमध्ये काम करून घेतलं जातंय. परंतु आज जे तुमच्या आमच्या जीवनामध्ये श्वास चाललेले आहेत, ते श्वास मात्र कोणाला तयार करता आलेले आहेत. नवे नवे ज्या माणसाला लागणारं रक्त आहे, रक्त सुद्धा कोणतीही आज विज्ञानाच्या माध्यमातून ते बनवता आलं नाही. नवे नवे आज ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये मृत्यूचा क्षण येतो आणि नेमकं ह्या शरीरामधून कोणती गोष्ट जाते हा शोध करण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रचंड प्रयत्न केला. परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते यश आलं नाही. कारण जी किती जरी लाखो यज्ञ केले तरी वास्तविक पाहता ह्याच्या रचनेचा रहस्य केवळ सद्गुरू ज्यावेळेस मनुष्याच्या देहामध्ये अवतार घेऊन येतो त्यावेळेस ते रहस्य जाणून देतो की बाबा रे, ह्या सृष्टीचा संपूर्ण मालक चालवणारा हा निर्गुण निराकार परमात्मा आहे. ही दृष्टी जे साधक त्या भक्त त्या सद्गुरूला शरण येतात, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये सद्गुरू केवळ ती दृष्टी देत असतो.
परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रापंचिक जीवन जगत असताना तुम्ही आम्ही ज्ञानेश्वर माऊलींना, तुकाराम महाराजांना, जनाबाई मीराबाईला, प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण परमात्म्याला, अनेक अवतारांना तुम्ही आम्ही चिंतन करतोय, भजन करतोय, पूजन करतोय, मानतोय, परंतु त्या साधू संतांना नेमकी भक्ती कोणत्या माध्यमातून केली हे फक्त डोळसपणे पाहत नाही, म्हणून आज तुमचा आमचा भक्तीचा जो मार्ग आहे तो सुलभ होत नाही. म्हणून साधू संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून ती गोष्ट की बाबा रे, निरंकारी मिशन केवळ आध्यात्मिक विचारधारा आहे, त्यांचं एकच आज ह्या सामाजिक भक्ती तुम्ही आम्ही करताय, परंतु ह्या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, जनाबाई मीराबाई, भक्त प्रल्हाद असू द्या, चांगदेव महाराज असू द्या, अनेक ज्या वेळेस अवतार झाले त्या प्रत्येकानं सांगितलं की बाबा रे, सद्गुरू ज्याच्या जीवनामध्ये आला आणि त्यांना ती महती सांगितली की बाबा रे, सद्गुरूच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती झाली आणि तीच गोष्ट ग्रंथामध्ये अध्ययन करण्यात लिहून ठेवली गेलेली आहे. तुम्ही आम्ही वाचतोय, वाचून पुढे चाललेलो आहे, परंतु आज त्या गोष्टीची कारण त्या गोष्टीची आवश्यकतेचे चिंतन करत नाही, ते मनन करत नाही, स्वतःला प्रश्न विचारत नाही की बाबा रे, साधू संतांनी सांगितले की बाबा रे, पुसावेशी वाटे मज जो भेटेल तयाशी देव कृपा करील, काय लाज राखील नवे कोण्या गावी हा सांगा, हा विठ्ठल तरी येत असे लोटांगणे, की जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज नेमका कोणत्या गावाला विठ्ठल आहे, परमात्मा कुठं आहे, त्यांचा शोध घेण्याचा जगतवंदे जगद्गुरु आज अवतारी पुरुष होते. आज संपूर्ण जगाला कितीतरी हजारोंच्या संख्येने ते आज अभंग लिहिले गेले आणि अभंगाचा गाथा तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त केलाय. तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मनुष्याच्या देहामध्ये होते त्यावेळेस त्यांना शोध घेतला, त्या परमात्म्याचा शोध घेतला. मात्र तुम्ही मी शोध घेत नाही, साधू संतांना मानतोय, ग्रंथ वाचतोय, हरिपाठ वाचतोय, तीर्थ करतोय, व्रत करतोय, उपवास करतोय, परंतु ज्या गोष्टीसाठी मनुष्य मात्र हे सगळ्या गोष्टी करतोय तो परमात्मा नेमका आहे कुठं, त्या गोष्टीसाठी आजचा मनुष्य तो प्रयत्न करत नाही आणि त्याच्यामुळे त्याची भक्ती फलद्रूप होत नाही. मग आज साधू संत सांगून गेले, बोध त्यांचा घेई, बोध त्यांचा घेई, सावधान होई वेड्या, सावधान होई, सोने आणि रूपे आम्हा मृत्यु के समान, मृत्यु के समान, साधू संत सांगून गेले. आज साधू संत सांगून गेले की बाबा रे, सावध हो प्राण्या, कारण जोपर्यंत तो सावध अवस्थेमध्ये येणार नाही, आज ती भक्ती करत असताना तो करायची म्हणून करतोय. वाडवडिलांना सांगितली, आजूबाजूंना सांगितली, संपूर्ण गाववाल्यांनी केली, म्हणून आज त्यांच्या जीवनामध्ये आज प्रत्येक जण सांगतात की बाबा रे, ह्या परमात्म्याला जाणण्याशिवाय मनुष्य देहाचं निश्चित जे संचित कर्म आहे ते फलद्रूप होत नाही, त्याच्या जीवनाचं कल्याण होत नाही. परंतु तो कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी निरंकारी मिशनचे संत महात्मा सांगतात की बाबा रे, सद्गुरू सुदीक्षा महाराज आज समयाला आज अवतरित आहेत आणि त्या प्रत्येक भाविक सज्जनाला त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतात. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही भक्तीच्या माध्यमातून भक्ती करताय, चांगली गोष्ट आहे, परंतु ती भक्ती करत असताना ज्याला देव म्हणतात की बाबा रे, 4 वाणी 4 खाणी लक्ष 84 योनी, जयाने निर्मिले तिन्ही लोक, त्या देवरायाशी कोणी न बोले, जेगी थोरला तो देव चोरला असे, की बाबा रे, 4 वाणी 4 खाणी लक्ष 84 योनी कुणी निर्माण केल्या, त्या देवाला तो परमात्मा कसा आहे आणि त्या परमात्म्याची माझ्या जीवनामध्ये अनुभूती होईल का, ह्या गोष्टीसाठी मनुष्याला प्रश्न पडत नाही. मग साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की बाबा रे, आने का घाट कौन, जाने का घाट कौन, कौन कौन में कौन समाया, इतना ही पता नाही तो काय को नर्दन पाया, की बाबा रे, कशाला मनुष्याच्या देहामध्ये तू आलायस, कशासाठी परमात्म्याने इतका सुंदर मनुष्याचा देह निर्माण केलेला आहे. कारण शेवटची पाळी एक नर जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. साधू संत सांगतात की बाबा ह्या जन्मामध्ये जर तुझं वर्म जाणलं नाहीस, त्या परमात्म्याची अनुभूती करून घेतली नाही, कशासाठी ह्या मनुष्याच्या देहामध्ये तुला पाठवलं, त्या गोष्टीचं जर उत्तर तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. आज प्रभू रामचंद्रासारखा अवतार झाला आणि त्यांचं जीवन चाललेलं असताना पहिली आज साधूंच्या आश्रमामध्ये 12 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष लहान मुलांना त्या आश्रमामध्ये आज भक्तीचे संस्कार गिरवण्यासाठी आज पाठवलं जायचं. परंतु आज सामाजिक दृष्टीने पाहिलं तर आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आज तरुण पिढी इतकी काय बिघडलेली आहे, आज व्यसनाधीन झालेली आहे. प्रत्येक आज मनुष्य मात्राला आज
आईवडिलांचं एकच म्हणणं आहे की आमचे मुलं ऐकत नाहीत. आज मग त्या गोष्टीची आज लहानपणी असताना जसा चिखलाचा गोळा आहे त्याला चिखलाच्या गोळ्याला कुंभार जसा आकार देतो, वेळोवेळी त्याला पाहिजे तसं आज तो भांडी बनवतो, अनेक चुली बनवतो, त्या प्रकारे आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या मुलांना संस्काराची गरज आहे. आणि आज निरंकारी मिशनच्या सत्संगमध्ये बाल सत्संगाच्या माध्यमातून इतकं सुंदर कार्य चाललंय. अनेक मुलं सुंदर सुंदर आई वडिलांची तर प्रचंड सेवा करतात, समाजाची सेवा करतात. आणि आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. आज समाजामध्ये आज विरुद्ध वातावरण निर्माण झालेलं आहे. आज आम्ही चर्चेच्या माध्यमातून अनेक घरोघरी जातो, त्यावेळेस अनेक आईवडिलांची जर परिस्थिती बघितली तर मुलं उद्धटपणे त्यांना माघारी बोलतात. आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या आईवडिलांना घासातला घास किंवा आयुष्यभर काबाड कष्ट करतात आणि त्या मुलांना शिक्षण देतात, संपूर्ण ऐश्वर्य प्राप्त करून देतात, आणि ज्यावेळेस मुलं मोठी होतात, नोकरीला लागतात, आणि ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये महागुरु बायकोच्या माध्यमातून येतो. आणि ज्यावेळेस त्या मुलांना ती गोष्ट विसर पडतो की आयुष्यभर ज्या आईवडिलांना लहानाचं मोठं केलं आणि अनेक ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक कठीण परिस्थितीतून आज त्या मुलांची जडणघडण केलं, आणि तीच मुलं आज आईवडिलांना विसरतात. आणि वास्तविक पाहता त्या बायकोच्या माध्यमातून, मुलांच्या माध्यमातून आज त्या वयस्कर जे काही आईवडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांचा आज आदर करत नाही, त्यांची सेवा करत नाही. कारण केवळ काय नेमकं काय चुकलं? कारण आईवडिलांचं केवळ एकच आद्य कर्तव्य, तुम्ही शिक्षण द्या, संपूर्ण जीवनामध्ये अनेक गोष्टी त्या मुलांना द्या. परंतु ते सगळं देत असताना ज्यावेळेस पूर्वीपासून साधू संतांनी सांगितले की बाबा रे, वर्ण आश्रमामध्ये, साधूंच्या आश्रमामध्ये आज त्या मुलांना पाठवलं जायचं. कारण काय? कारण लहानपणी जर ईश्वराच्या भक्तीविषयी सामाजिक मित्रभाव निर्माण होण्यासाठी त्या मुलांच्यावरती जर संस्कार झाले तर तीच मुलं मोठी होऊन आईवडिलांची, आजी आजोबांची छानपणे सेवा करू शकतात. परंतु आज त्या गोष्टीची तुम्ही आम्ही आज विसर पडलेला आहे. आज आईवडिलांची रसिकेत चालू आहे की बाबा रे, अमुक व्यक्तीचा मुलगा जर अनेक चांगल्या शाळेत असेल तर अनेक दुसऱ्या शाळेमध्ये घालण्यासाठी आज स्पर्धा आहे. पण हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही विचार करत नाही. संपूर्ण जीवनामध्ये स्पर्धा जरूर करा, परंतु माझ्या मुलाला आज मुस्लिम समाजाचा विचार केला की तुम्ही ऐकत जर विचार केला तर लहानपणीपासूनच ती मुलं कुराण वाचतात आणि आज नमाज पढतात. परंतु आज आमची सामाजिक दृष्टीने जर परिस्थिती बघितली तर खूप भयंकर झालेली आहे. या मुलांना आज भक्तीपासून मुलं बाजूला चाललेली आहेत. मग ती भक्तीच जर नसेल आणि ते संस्कारच नसतील तर ते त्यांचं जीवन व्यर्थ जाणार आहे. मग आज त्या मुलांना त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, की जीवन जगत असताना ज्या साधू संतांना त्या ऋषी आश्रमामध्ये जीवन काढलं, प्रभू रामचंद्रानं देखील आज 12 वर्षाचं आयुष्य त्या सांदीपानी गुरूंच्या माध्यमातून आज जीवनामध्ये अनेक धडे गिरवले, तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आवश्यकता वाटली, ज्यावेळेस घरी गेले त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की बाबा रे, त्या गोष्टीची प्राप्ती केलीस का? वडिलांना विचारलं तर कोणत्या गोष्टीची, तू कोण आहेस? तर त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सांगितलं की स्वतःचं नाव सांगितलं की मी राम आहे. मग आज त्यावेळेस साधू संत देखील सांगतात, ज्यावेळेस परत पर्णकुटीमध्ये माघारी गेले आणि दरवाजावरती विचारलं की बाबा रे, तू वशिष्ठ गुरूंना विचारलं की बाबा रे, की ज्यावेळेस दरवाजा वाजवला कोण आहेस, त्यावेळेस म्हणलं त्याच गोष्टीची आज ओळख करण्यासाठी मी परत आलोय. आणि त्यावेळेस सांगितलं, ज्यावेळेस त्या प्रभू रामचंद्रांना त्या परमात्म्याची निर्गुण निराकार त्या रामाची ओळख करून दिली, तर त्यावेळेस अभंगाच्या माध्यमातून जगतवंद्य जगद्गुरु तुकारामानं सांगितले की राम रामा योगीची म्हणती कोणी न जाणती आत्माराम राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम रामाशी का राम ठावा असता का शरण जाता वशिष्ठी मुनीशी. आज प्रभू रामचंद्र वशिष्ठ मुनीला शरण गेले आणि त्या निर्गुण निराकार परमात्म्याची स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. मग आज तुमच्या आमच्या संत कृपा झाली आणि इमारत फाळा आली. आज साधू संत सांगतात की संतांची कृपा झाली, त्या अवताराची कृपा झाली, म्हणून आज प्रभू रामचंद्रांचा उद्धार झाला. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या बालवयामध्ये त्या मुलांना त्या भक्तीच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून त्या मुलांना संस्कार करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरीसारखा सुंदर ग्रंथ ज्या माऊलींनं संपूर्ण समाजानं किती प्रचंड यातना दिल्या, त्यांचं आत्मचरित्र वाचायला घेतलं तर डोळ्यामधून गळागळा अश्रुधारा निर्माण होतात. मग आज सुंदर असा संस्कृतमधून आज आमच्यासारख्या लोकांना तो मराठीत प्राकृत करून सुंदर असं
चिंतन करून ठेवलेलं आहे, परंतु आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती तरुण पिढी आज केवळ त्या गोष्टीची आवश्यकता आहे की त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलंय, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये काय लिहिलंय, एकनाथी भागवतामध्ये, भगवद्गीतेमध्ये काय चिंतन केलंय, त्या गोष्टीची आवश्यकता आहे. जोपर्यंत त्या लहान मुलांना तुम्ही चिंतन करायला लावणार नाही, त्या गोष्टीचं सवय लावणार नाही, तोपर्यंत त्यांचे संस्कार बदली होऊ शकत नाही. आज भौतिकतेच्या गोष्टीनं आज भरपूर आजच्या मनुष्यानं सुंदर असं स्वतःचं जीवन सजवलेलं आहे, भरपूर प्रगती केली, पण प्रगतीच्या बरोबर त्यांना आज ज्या वैज्ञानिक गोष्टी त्यांना प्राप्त केलेल्या आहेत त्या स्वतःच्या संवारासाठीच आज त्याला अधोगतीचे ठरत आहेत. मग आज आध्यात्मिक दृष्टीनं त्या मुलांना गरज आहे, त्या साधू संतांच्या सहवासाची सत्संगाची गरज आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही, आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज प्रत्येक वेळी आज आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तो तुझं मोकळेला आयुष्य नाही. काय साधू संत सांगतात की आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी, कारण परमात्मा संपूर्ण कालचक्र चालवत असतो आणि त्या गोष्टीसाठी मला त्या गोष्टीची आवश्यकता आहे की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. की आमचे एकनाथ महाराज सांगतात की बाबा रे, आवडीने तुझ्या परमात्म्याचा आनंदाने नाव घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस जनार्दन स्वामी त्यांच्या जीवनामध्ये आले, एकनाथ महाराज ज्यावेळेस सांसारिक जीवन जगत असताना ज्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून आज वारी चालू होती आणि वारीच्या माध्यमातून जीवन चाललेलं असताना ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये गुरु आश्रमामध्ये राहण्याचा योग प्राप्त झाला, जनार्दन स्वामी त्यांच्या जीवनामध्ये आले आणि ज्यावेळेस त्यांना सांगितलं, एकच उपदेश दिला की बाबा रे, जेवढेही तुझ्या जीवनामध्ये लोक येतील ते ईश्वराचा अवतार, ईश्वराची आज एक रचना समजून प्रत्येक मानव मात्राला प्रेम दे, भरपूर लोकांचं अन्नदान कर. आणि प्रचंड असा आज एकनाथ महाराजांच्या घरी त्या वाड्यावरती आज चिंतन करायला गेलं तर त्या संपूर्ण कितीतरी जेवणाच्या पंक्ती चालत होत्या, कीर्तन चालत होतं, आज प्रवचन चालत होतं. अनेक प्रकारे आज ज्यावेळेस सद्गुरूनं आदेश दिला केवळ की बाबा रे, तू मानवतेची सेवा कर, आणि मानवतेच्या सेवेच्या माध्यमातून इतकी काय सेवा करू लागले. आज त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांची पत्नी आज नदीवरून पाणी आणत होती आणि आज पाणी आणून अनेक लोकांना रांजण भरून ती सेवा करत होती, जेवणाच्या माध्यमातून संपूर्ण इतकी काय सेवा करत होती. त्यावेळेस एकनाथ महाराजांना की प्रश्न पडत गेला की बाबा रे, आता ही माझी पत्नी वाकून गेली, कसं करायचं. कोणतरी एखादा व्यक्ती जीवनामध्ये एखादा जर ग्रस्त भेटला, हे काम करायचं बरं होईल. आणि वास्तविक होता त्यावेळेस त्या ठिकाणी एक ग्रस्त आले आणि म्हणले, मी तुमच्या घरी मी चाकरी करतो आणि चाकरी करण्याच्या माध्यमातून मला फक्त 2 टाइम जेवायला द्या, मला कोणताही मोबदला नको. अरे म्हणले, तू कोणत्या गावचा आहे, काय कुठून आलाय, तुझी ओळख काय, काही नको म्हणले, काय ओळखीची गरज नाही. आणि त्यावेळेस त्यांना त्या घरामध्ये राहिले आणि घरामध्ये राहत असताना ते आज कावडीनं अनेक प्रकारे पाणी आणत होते आणि ज्या वेळेस कीर्तन चालायचं, प्रवचन चालायचं, कोपऱ्यात बसून सुंदरपणे त्या एकनाथ महाराजांचं कीर्तन, भारूड, आज त्यांना भारुडाच्या माध्यमातून देखील बाबा रे की हरे कृष्णा हरे विठ्ठला, कारण ह्या माध्यमातून अनेक भक्तीच्या माध्यमातून त्यांना त्या भारुडाच्या माध्यमातून देखील सांगितले की बाबा रे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावास नाडावे आणि देव अंगी आलो म्हणून काय भलतेच बोलावे. सुंदर सुंदर असे भारुडांची रचना केली. एकनाथ महाराज ज्यावेळेस जीवन चाललेलं होतं त्यावेळेस एक दिवस काशी या ठिकाणी ऋषी महात्मा एक ध्यानाला बसले आणि त्यांचं ध्यान इतकं झालं, परमात्म्याचं चिंतन एवढं केलं की देवा, तू जर मला भेट देणार नसेल तर मी देह टाकणार. आणि त्यावेळेस रुक्मिणीने प्रत्यक्ष साक्षात त्यांना दर्शन दिलं. अरे बाबा रे, काय करू, ह्या भक्तांच्या सेवेसाठी हा परमात्मा भक्तांच्या घरी राबतोय आणि तुला जर त्या गोष्टीचं जर दर्शन घ्यायचं असेल तर पैठण या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत आणि त्यांच्या घरी श्रीखंडाच्या माध्यमातून आज परमात्मा तिथं सेवा करतोय आणि तुला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुला पैठणला जावं लागेल. आणि रुक्मिणीनं सांगितल्यानंतर तिथून ते ऋषी पैठण या ठिकाणी आले आणि पैठणला आल्यानंतर त्या लोकांना विचारलं की बाबा रे, एकनाथ महाराजांचा वाडा कुठे आहे. आणि ज्यावेळेस वाड्यामध्ये गेले तर त्यावेळेस आजूबाजूला बघतात भरपूर असं साधू संतांच्या जेवणावळी चालू आहेत, सर्व काही आदर सत्कार चालू आहे, परंतु त्यांची दृष्टी इकडे तिकडे शोधत होती. आणि त्यावेळेस त्यांना विचारलं तुम्हाला कोण पाहिजे, ते एकनाथ महाराज ते काय आहेत. नाही म्हणले, एकनाथ महाराज नको म्हणले, श्रीखंड कोण आहे तर त्याला मला पाहायचंय. आणि त्यावेळेस मग कावड घेऊन
ज्यावेळेस श्रीखंड्याला बघितलं त्यावेळेस देवाच्या लक्षात आलं की आता आपल्याला इथलं कार्य संपलेलं, आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे, आता लोकांच्या लक्षात येणार. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस ती गोष्ट त्या ऋषीने सांगितली की बाबा रे श्रीखंड्या कोण आहे, आणि वास्तविकता ते गुप्त झाले. आणि गुप्त झाल्यानंतर ज्यावेळेस एकनाथ महाराजांनी त्यांच्या पत्नीनं सांगितलं की विठ्ठला आणि त्या ऋषीनं की जोपर्यंत तुम्ही आता दर्शन देणार ना तोपर्यंत नाही तर आम्ही देह सोडणार. आणि त्यावेळेस मग त्यांना चिंतन करायला सुरुवात केली. त्यावेळेस मग श्रीखंड्यानं त्या विठ्ठल परमात्म्यानं त्यांना दर्शन दिलं आणि ते कार्य पूर्ण करून ते निघून गेले. मग आज त्यावेळेस त्या एकनाथ महाराजांनी त्यांच्या पत्नीला देखील इतकं दुःख झालं की 12 वर्ष ह्या परमात्म्याला, ह्या देवाला आपण राबवलं, परंतु वास्तविकता एक गुरुचा आदेश त्यांना पाळला की बाबा रे तू मानवतेची सेवा कर आणि संपूर्ण जगाला प्रेम दे. त्यांना प्रेम दिलं आणि प्रेमाच्या माध्यमातून, कारण परमात्मा केवळ भावाचा भुकेला असतो, की एकनाथ भावांचा भाव सांभाळून, भाव बघून तो परमात्मा 12 वर्ष त्यांच्या घरी राहून ती सेवा केली. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे जीवन जगत असताना कोणी केली रचना सारी, कोण असे बनवणारा, करता कारण हा सर्वांचा हाच असे सजविणारा, काही निशाणी नाही याची, नागवरा नाही काळा, नशा वेगळी आहे याची, आहे अमृत मधु प्याला, अवतार म्हणे किल्ली गुरुपाशी सोयीची लाविले टाळे, भाग्यवंत जो मिळवी चावी आणि खोल तसे टाळे. म्हणतात की बाबा रे या सृष्टीची रचना कोणी केली, जोपर्यंत हा बनवणारा, करता कारण कोण आहे, सर्वांचा सजवणारा कोण आहे, याची निशाणी काय, गोरा आहे की काळा आहे. आणि वास्तविकता त्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा म्हणलं तर सद्गुरू पाशी अवतार सिंग महाराज आमचे सांगतात की ती किल्ली सद्गुरू पाशी असते. मग साधू संत सांगतात की वारंवार काय सांगू, देव सद्गुरू पाशी आहे आणि गुरु भजनी देव भेटतच क्षणी. तात्काळ आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तात्काळ भेटतो, परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज ईश्वर भक्ती, आज लोकांना देव भेटू शकत नाही, देवाची प्राप्ती होऊ शकत नाही, भरपूर तप आणि त्याग, प्रचंड यातना भोगावं लागतात. ह्या गोष्टी आज माणसाच्या मनामध्ये घर करून राहिल्यात. त्यामुळं त्या परमात्म्याच्या भक्तीपासून तो चिंतन करतोय, व्रत करतोय, उपवास करतोय, ज्ञानेश्वरींची पारायण करतोय आणि आज त्या माध्यमातून तो भक्ती करतोय. परंतु खरंच माझ्या जीवनामध्ये परमात्मा भेटेल का? ह्या परमात्म्याच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून अनेक सांसारिक गोष्टी पूजा अर्चा करत असताना तो मागून घेतोय. ज्या क्षणभंगूर आहेत त्या माझ्या कामाला येणार नाहीत, त्या गोष्टी त्या परमात्म्याच्या भक्तीच्या माध्यमातून आज लौकिक ऐश्वर्य मागून घेतोय. परंतु जर ईश्वरच माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, ह्या ईश्वराचीच प्राप्ती झाली, तर वास्तविकता कोणत्याच गोष्टीची मागण्याची आवश्यकता नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनात आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे आपल्या हित असता जो जागता, धन्य तयाची माता पिता, कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाशी देवा हरेक वाटे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड नाम विठोबाचे, तुका म्हणे मज घर, त्यांचा संघ अनेक माझ्या दैवापार नाही. की सांगतात की बाबा रे कुळामध्ये साधू संत जन्माला येणं ह्याच्यासारखा योग कोणता नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनात तुम्हाला वाटत असेल की या परमात्म्याला प्राप्त करावं, कारण साधू संत सांगतात की वारंवार काय सांगू, देव सद्गुरूपाशी आहे. कारण समयाला मनुष्याचा देह धारण करून सद्गुरू ह्या प्रत्येक युगानुयुगे आज जीवनामध्ये येत असतो. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज 4 युग चाललेले आहेत. ज्यावेळेस पहिलं युग होतं त्यावेळेस मनुष्याला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं आणि युग पलटल्यानंतर परत 10 वर्षावरती आयुष्य आलं आणि तिसऱ्या युगामध्ये आज मनुष्याला 1000 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं आणि आज कलियुग आहे आणि कलियुगाच्या माध्यमातून त्या मनुष्याला केवळ 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झाले आणि कलियुग देखील अर्धा प्रहर संपलेला आहे. आणि त्या कलियुगच्या माध्यमातून इतका काय जगामध्ये हाहाकार चालू आहे की आज माणूस माणसात राहिले नाही, भाव भावाचा राहिले नाही, गाव गावाचं राहिले नाही. अनेक प्रकारे आज प्रत्येक ठिकाणी, शेतीच्या ठिकाणी असू द्या, घराच्या ठिकाणी असू द्या, अनेक ठिकाणी असू द्या, प्रत्येक जण एकामेकाशी भांडतोय. केवळ तुझं ते बी माझं नाही, माझं ते बी माझं, हे तमगुणीच्या माध्यमातून आज मनुष्य मात्र राक्षसी कर्म करतोय. आणि त्या गोष्टीची आवश्यकता आहे की जोपर्यंत परमात्मा ती भक्ती त्याच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्या संसार कसा करावा ही गोष्ट सुद्धा त्याला जीवनामध्ये कळणार नाही. कारण ते राक्षसी कृत्य त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण संपण्यासाठी साधू संतांचा संग करण्याची आवश्यकता आहे. मग आज साधू संत देखील सांगतात की ज्या गोष्टीसाठी आम्ही, ज्याच्यासाठी मी शोधित होतो या प्रभूला पाहत होतो,
तो देव मला भेटला, कारण शरण आलो मी सद्गुरुला, कारण शरण आलो मी सद्गुरुला. कारण साधू संत सांगतात, ज्याच्यासाठी मी व्रत करत होतो, उपवास करत होतो, जाणारे जाणा जाणून करा कल्याण ऐशे सांगती वेद पुराण. आमचे हरदेवसिंग महाराज 36 वर्ष या युगाला प्रत्येक वेळ, बाबा रे कशासाठी आलायस, की तुझ्या आयुष्याची सोय तू करून ठेवली का? संपूर्ण जीवन जगत असताना मनुष्य मात्र मुलांना चांगलं शिक्षण देतोय, चांगली नोकरीची व्यवस्था करतोय आणि चांगला सुंदर बंगला, आणि आयुष्यभर काबाड कष्ट करून आयुष्यासाठी राहिलेल्या वृद्ध काळामध्ये पेन्शनच्या माध्यमातून जीवन सुखकर होण्यासाठी तो प्रयत्नशील राहतोय. परंतु आज सुंदर असा मनुष्याचा देह आहे, आणि तो देह ज्यावेळेस मी सोडणार, मी मृत पावणार, त्यावेळेस माझ्या हे लोकांमध्ये मी जीवन जगलो, पण परलोकाची मी सोय केली का? भरपूर वाड्या, बंगला, शेतीवाडी सर्व काही कमवलं, परंतु माझा पुढचा प्रवास कुठे जाणार आहे? ज्यावेळेस ही माझी वाडी माझ्याबरोबर येणार नाही, शेतीवाडी येणार नाही, एक जर सुईच्या टोकावरती ठेवणे एवढी जागा सुद्धा माझ्या बरोबर येणार नाही. आज जगत सिकंदर राजा संपूर्ण जगावरती परिभ्रमण केलं, संपूर्ण जग जिंकलं, आणि ज्यावेळेस शेवटच्या घटका मोजत होत्या त्यावेळेस त्यानं सांगितलं की बाबा रे, त्या सैनिकांना, सेनापतींना सांगितलं की बाबा रे, सिकंदर राजानं संपूर्ण जग जिंकलं, परंतु जाताना मी काहीच घेऊन चाललो नाही. आणि त्यासाठी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस माझे हात बाहेर काढा, आणि त्या हाताला लोकांना बघू द्या की संपूर्ण जग जिंकणारा राजा एक कुठलाही कवडी मोल सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की तुम्ही, मी सोय करत नाही, मी सगळ्या गोष्टीची सोय करतोय, परंतु त्या ज्या गोष्टीसाठी मनुष्याला ह्या परमात्म्यानं काही क्षणासाठी, काही वर्षासाठी मनुष्याच्या देहामध्ये पाठवलंय, त्या गोष्टीसाठी जर आज तुमचं आमचं जीवन चिंतन करण्याची आवश्यकता आहे की बाबा रे, ज्ञानेश्वर माऊलीनं देखील त्या परमात्म्याची आराधना केली. आज सोनियाचा दिनो भरसे अमृताचा गणू, आज सोनियाचा दिनो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा गणू, आज सोनियाचा दिन, सभायाभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा धनु, हरी पाहिला. भरवा भरवा संत समागमू, प्रगटला आत्मारामू, प्रगटला आत्मारामू, प्रगटला आत्मारामू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा धनु, हरी पाहिला. आज ज्ञानेश्वर माऊलीनं ज्यावेळेस निवृत्ती दादांच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान घेतलं, त्यावेळेस त्यांचा तो अभंग मुखातून निघाला की आज सोन्याचा दिवस आहे आणि माझ्या जीवनामध्ये तो निर्गुण निराकार परमात्मा प्राप्त झाला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्ञानेश्वर माऊलींना मानतोय. जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस 15 दिवसाचं अनुष्ठान केलं त्यावेळेस आज जगतवंदे जगद्गुरु ही पदवी का लागली? केवळ सद्गुरूच्या व्यतिरिक्त या परमात्म्याने या ब्रह्मांडाच्या माध्यमातून 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. विठ्ठल भेटला, मग निर्गुण निराकार परमात्मा भेटला आणि त्याच्यानंतर बाबा चैतन्य महाराज आज राघव चैतन्य खून सांगितली म्हणून आज त्यांना तो संदेश दिला. आज मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता की साधू संतांना सांगितलं की मी सद्गुरूच्या आज केवळ भक्तीच्या माध्यमातून वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे आज रीती परंपरेप्रमाणे आम्ही भक्ती केली, परंतु सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर मात्र ज्या परमात्म्यासाठी आम्ही भक्ती करत होतो, व्रत करत होतो, चिंतन करत होतो, आज तो परमात्मा निर्गुण निराकार. कारण जगतवंदे आज जगतवंदी तुकाराम महाराजांनी सांगितले की माझ्या जीवनामध्ये तो निर्गुण निराकार परमात्मा. मग त्यावेळेस प्राप्त झाल्यानंतर देखील त्यावेळेस सांगितलं की देव घ्या फुका, देव घ्या फुका, मोल नका. कारण काय मोल देऊ नका, फुकट देव घ्या. त्यावेळेस सांगितलं देव न लगे, देव न लगे साठवणीचे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे आयता आला घर बसून सांगितलं देव घ्या.
त्यावेळेस समाजानं सांगितलं देव नको बाबा तुकाराम, मला तुम्ही द्यायला आलाय, कारण इतर गोष्टीने आमचं इतकं घर भरलं की देवाला कुठं ठेवायचं. मग ती देव ही संज्ञा सुद्धा लोकांना कळत नाही. इतके आज जर तुम्ही आम्ही आज्ञा नाही म्हणून तुकारामाने सांगितलं, तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. कारण वास्तविक पाहता संपूर्ण जगाला तुकाराम महाराजांना आंधळे म्हणलं, कारण ती आंधळी दृष्टी त्या मायेनं आपल्या मनावरती आज लोभानं आज संपूर्ण माणूस आंधळा झालेला आहे आणि प्रपंचाच्या माध्यमातून तो धावत पळत प्रपंच करतोय. परंतु आज त्या प्रपंचाच्या माध्यमातून आज फुटी कवडी सुद्धा तुझ्या बरोबर जाणार नाही. मग तुझं नेमकं लक्ष काय, कोणत्या गोष्टीसाठी तू ही संपूर्ण ऐश्वर्य माया संपूर्ण संपत्ती कमवतोय? संसार केला पाहिजे, कारण ज्यावेळेस गरजा लागतात त्या गोष्टी त्यानं आयुष्यामध्ये केल्या पाहिजेत. परंतु संसार करत असताना जी भक्ती करतोय त्या गोष्टीसाठी मनुष्य, कारण शेवटची पाळी एक नरजन्म चुकली या वर्म फेरा पडे सांगितले. जर आज तू स्वतःचं स्वस्वरूपाची प्राप्ती जर नाही केली, तुला जर त्या गोष्टीची प्राप्ती नाही झाली, तर वास्तविकता तुला आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, त्या अभंगामध्ये देखील सांगितले की फिरत्या चाकावरची देसी मातीला कार विठ्ठला, तू वेळा कुंभार विठ्ठला, तू वेळा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. तूच घडविशी तूच जोडशी, तूच घडविशी तूच जोडशी, आणि आस्तक पाता नकळे यातून काय साधिशी. देशी डोळे तया पडिया, देशी डोळे तया पुढे अंधार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. कारण साधू संत सांगतात की फिरत्या चाकावरती आकार देणारा तो देवरूपी कुंभार आहे. त्यानं मला संपूर्ण हाताच्या ठिकाणी हात, पायाच्या ठिकाणी पाय, सुंदर अशी रचना केली. आज एक अवयव जो पाहिला, आम्ही जर दवाखान्यात गेलो तर लाखो रुपये जरी मोजले तरी आमचा डोळा आम्हाला परत मिळू शकत नाही. आज एखादा अवयव जर कमजोर झाला तर अनेक रुपये आपण मोजावं लागतं, त्यावेळेस त्याच्यावरती आज प्रक्रिया होते. मग आज तुमच्या जीवनामध्ये आमोलिक रत्न जोडिलेलं तुझं ब्रह्म बीज कान आमोलिक असं सुंदर असा मनुष्याचा देहाचं जडणघडण ह्या परमात्म्यानं केवळ आम्ही व्यसनाच्या माध्यमातून, दारू पिण्याच्या माध्यमातून, जुगार खेळण्याच्या माध्यमातून, अनितीच्या माध्यमातून एकामेकाला त्रास देऊन, दम देऊन अनेक समाजामध्ये त्रास देतोय. परंतु हे साधू संत सांगतात की या इथं श्रद्धेच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. तर लोक टिंगल टवाळी करतात की बाबा रे, आज चालत तसे बोंबज नोय केलं कानी, शेवटी थोर होईल त्याची हानी. जगतवंदे तुकाराम मला सांगतात की ही बोंब आजची नाही, युगानी युगे साधू संतांना ही जगाला ओरडून सांगितलं की देव फुकट घ्या. परंतु त्यावेळेस समाजाने स्वीकार केला. ज्या भाविक सज्जन ह्या सद्गुरूला शरण आले, या सद्गुरूला शरण चुकलं आपलं जन्ममरण, ते जन्ममरण थांबवण्यासाठी जे साधू संतांच्या आश्रयाला आले, सद्गुरूला शरण आले, त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक सद्गुरूनं त्या भक्ताला ते निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करूनही दिली. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज आज जगाला अवतरित आहेत. त्या प्रत्येकाला जे जीवनामध्ये जे आज सुंदर असा प्रत्येकाला मनुष्याचा देह मिळालेला आहे, पण त्या देहाच्या माध्यमातून केवळ त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी मनुष्याचा देह मिळालेला आहे, प्रपंच करण्यासाठी नाही. या प्रपंचाच्या माध्यमातून मनुष्य मात्र स्वतःचा वेळ घालवतोय. आणि ह्या मनुष्याला एकच दास सांगेल की बाबा रे, हे प्रपंच करत जरूर प्रपंच करा, पण प्रपंच करत असताना ज्या गोष्टीसाठी परमात्म्याने सुंदर अशा मनुष्याच्या देहाचं जडणघडण करून मला पाठवलेलं आहे, ते माझं आद्य कर्तव्य आहे की परमात्म्याला मी वचन दिलेलं आहे की बाबा रे, मी तुझी ओळख करून घेईल आणि परत आईच्या गर्भवासाला त्रास देणार नाही. आणि त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे,
त्या गोष्टीची जाणीव आता तरी हो, जागा नाही तर पुढे आहे दगा, दुःख अनेक कष्ट जरी दिले तरी माणूस बुद्धीच्या कौशल्याच्या जेव्हावरती तो प्रपंचामध्ये तो पुढे जातोय, परंतु कशासाठी मला दुःख, कशासाठी वेदना, मला कशासाठी परमात्मा अडथळा आणतो त्या गोष्टीसाठी तो विचार करत नाही. कारण आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की बाबा रे, देवाने जर अडचणी निर्माण करत बाबा रे त्या गोष्टीसाठी, कारण देवी देवता हुनी हा सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, हरी भजन हे करण्यासाठी आला सुंदर जन्माला, जरा जागो मनाला, कितीतरी यातना तू भोगल्याच रे त्या यमाच्या, दुःखी कष्टी होऊन प्राण बळी पडलास त्या मायेच्या, परमात्म्याचा अंश असून विसरलास पित्याला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला, एक एक श्वास तुझा पहा फुकट मोलाचा, दीनादास सांगे आज विचार करी माझ्या बोलाचा, दीनादास हा जन्म तुझा रे लाव खऱ्या मार्गाला, जरा जागो मनाला, जरा जागो मनाला. कारण साधू संत सांगतात की देवी देवताहून स्वर्गीचे ते देव इच्छिते सकळ, आणि मनुष्य जन्म तरी मिळावा, एक वेळ मिळावा म्हणून स्वर्गीच्या देवता उपासना करून गेलेल्या आहेत. आणि त्या सांगतात की मला मनुष्याचा जन्म परत मिळाला, कारण मनुष्याच्या जन्मामध्ये ते भक्ती करता येते, ते अध्ययन करता येतं, ते चिंतन करता येतं, ग्रंथांचं वाचन करता येतं, हरिकीर्तन करता येतं. त्या गोष्टीसाठी देवी देवता सांगतात की मला मनुष्याचा जन्म एक वेळ मिळावा, आणि आम्हाला मिळालं तर आम्हाला कळत नाही. आज निरंकारी मिशनचे संत महात्मे बेमीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतात की बरे या, तुम्ही भले व्रत करत असा, प्रवचन करत असता, वारी करत असा, परंतु ते करत असताना केवळ जाणारे जाणून कल्ला करणार असे सांगती वेद पुराण, के ते वेद पुराण शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवे जगामधले जेवढे धर्मग्रंथ सांगतात की बाबा रे, कुराणमध्ये देखील सांगतात की बाबा रे अल्लाह हाजीर नाजीर आहे, पत्ते पत्ते डाली डाली अल्लाह भरून आहे. मग आज बायबलच्या माध्यमातून सांगतात की गॉड इज वन, पर गॉड इज वन बट गॉड इज एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी परमात्मा आहे ना, तो एक आहे. मग आज साधू संत सांगतात की एक आम्ही गाव विठोबाचे नाव अनेकांचे काम नाही तुझं. आमचे शिर्डीचे साईबाबा देखील सांगतात की सबका मालिक एक. सर्व जर साधू संतांना सांगितलं की जगामध्ये परमात्मा एक आहे, तो निर्गुण निराकार आहे, त्या गोष्टीची जोपर्यंत मनुष्य मात्राला ह्या भक्ती करत असताना प्राप्ती होण्याची आवश्यकता आहे. आजचा मनुष्य मात्र मी अनेक संप्रदायामध्ये आहे, दत्त संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये आहे, नाथ संप्रदायामध्ये आम्ही व्रत करतोय, उपवास करतोय, तीर्थाटन करतोय, अनेक सर्व काय करतोय म्हणून सांगतोय. आणि निरंकारी मिशनचे महात्मे सांगतात बाबा रे जरूर तुम्ही करा, चांगली गोष्ट आहे, त्याच्यामधून तुम्हाला पुण्य प्राप्त होय, परंतु आणखी एक पाऊल उचलण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं जे पाऊल उचललं, तुकाराम महाराजांना पाऊल उचललं, प्रभू रामचंद्रानं जे पाऊल उचललं, संत श्रीकृष्ण परमात्म्यानं, जनाबाई, मीराबाई, नानकदेव असू द्या, भक्त प्रल्हाद असू द्या, त्यांना जे पाऊल उचललं त्या सद्गुरूला शरण गेले, आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. ती प्राप्ती माझ्या जीवनामध्ये होण्याची आवश्यकता नाही का? आम्ही सर्व काही करतोय, परंतु ती प्राप्ती करण्यासाठी ती फक्त कानाडोळा करतोय, कंटाळा करतोय. बाबा रे ह्याच कंटाळा तुला प्रत्यक्ष 83,999,999 येणी तुला परत भोगायचे आहेत. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात की बाबा रे सद्गुरूच्या माध्यमातून निर्गुण निराकार परमात्मा मनुष्याने जर प्राप्त नाही केला तर 100% नव्हे 100% त्या मनुष्याला 83,999,999 यांनी भोगावं लागणार. मग किती वेळा बैलाच्या जन्माला, किती वेळा वृक्षाच्या, किती वेळा पक्षाच्या, अनेक जन्मामध्ये कितीतरी हजारो वर्ष ज्यावेळेस तुझं जीवन जाईल त्यावेळेस नंतर मनुष्याचा जन्म तुला प्राप्त होईल. मग त्या गोष्टीची भीती जर बाळगली तरी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या मनुष्याचं कल्याण होईल. पण मनुष्याला मध्ये आज अंधारामध्ये झोपलेला आहे, काळोखट अंधारामध्ये झोपलेला आहे, तो जागृत अवस्थेमध्ये भक्ती करत नाही. आणि त्या गोष्टीच्या निरंकारी मिशनचे संत महात्मे सांगतात की बाबा रे ज्या गोष्टीसाठी तुला परमात्म्याने सुंदर असं मनुष्याचा देह धरून पाठवलेला आहे ते एकच आद्य करतोय की बाबा संसार करून तू परमात्म्याची, त्या निर्गुण निराकार परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याची आवश्यकता आहे. आणि आज सुदीक्षा महाराज समयाला आज अवतरित आहेत. आज तुम्हाला वाटत असेल की बाबा रे सुदीक्षा महाराजाचं कशाहून अवतार, आज 3000 रजिस्टर सद्गुरू आहेत, त्या नाममंत्राच्या माध्यमातून तासन तास प्रवचन करतात, पण त्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या अवताराचं कार्य सांगतात. परंतु जी दृष्टी आहे
ती दृष्टी फक्त सुदीक्षा महाराज आज घोर अशा कलियुगामध्ये केवळ 4 वेद 6 शास्त्र नवे जगामधले जेवढेही धर्मग्रंथ एका बाजूला ठेवा आणि निरंकारी मिशनच्या सुदीक्षा महाराज जे अवतारित आहेत ते जे ब्रह्मज्ञान देतात, तो निर्गुण निराकार ईश्वराच्या परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार अनुभूती जो इशारा समजून देतात, तो इशारा जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतला आणि त्यावेळेस मग शास्त्राच्या माध्यमातून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचितीच्या माध्यमातून तुम्ही ती पडताळणी करा. आज भक्तीच्या माध्यमातून भरपूर आयुष्यभर तुम्ही संपूर्ण चिंतन केले, पण ती एक चिंतन करण्याची आवश्यकता आहे की देव पाहता येतो, तो अनुभवता येतो. प्रत्यक्ष अनुमानानं आणि तुम्ही मी भक्ती कर, पण तो अनुभव घेण्यासाठी आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. बाबा रे सद्गुरू शरण जाण्याची. आणि आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या एकनाथी भागवताला तुम्ही प्रमाण घेऊया. कारण एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये भागवतकार सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतो की ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, भक्त संकटात असतात आणि ती निर्माण होते, समाजामध्ये समाज राहत नाही, अनेक संकट येतात, त्यावेळेस मी मनुष्याचा देह धारण करून आज समयाला ज्या ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या मनुष्य मात्रांना त्या निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून देतो. तोच माझा समयाचा अवतार असतो. त्यावेळेस थनकावून उद्धवाला सांगितल्यानंतर तो उद्धवाचा भ्रम निरस झाला. मग आज तेच कार्य सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून जेवढेही भाविक शरण येतात त्यांना विचारलं जात नाही की किती वर्ष आयुष्यावर तू सत्संग केली, किती वर्ष प्रवचन केलं, कीर्तन केलं, तीर्थाटन केलं, ह्या गोष्टीची कोणतीही विचारणा, किती आयुष्यभर वाईट कर्म केलं, पाप केलं, पुण्य केलं, काही विचारलं जात नाही. तिथं श्रद्धेच्या बदल्यामध्ये 5 प्रण समजून दिले जातात नाही, 5 प्रण समजून देऊन त्या निर्गुण निराकार ईश्वराची परमात्म्याची प्राप्ती करून दिली जाते. मग आज जर ती प्राप्ती करून देत असतील तर आज श्रीकृष्ण परमात्मा सांगितल्याप्रमाणे त्या निर्गुण निराकार जसं उद्धवाला सांगितले की समयाला मी अवतरित होतो, आणि तेच कार्य सुदीक्षा महाराजांच्या माध्यमातून आज चालू आहे. जर ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य, तुकाराम महाराजांचं कार्य, जनाबाई, मीराबाई, आज संपूर्ण सगळ्या जीवनामध्ये जर कार्य तुम्हाला तो अवतारचं कार्य जर पाहायचं असेल तर जरूर निरंकारी मिशनच्या माध्यमातून त्या सुदीक्षा महाराजांना आज समयाला शरण जाण्याची आवश्यकता आहे. मग या सद्गुरूला शरण आणि चुकवा आपलं जन्मवर्ण. कारण जास्त बोलण्याच्या ओघामध्ये भरपूर काय बोलून गेला, परंतु आज उंच आवाजामध्ये बोलत असताना एखाद्याला शब्द जर टोचला असेल किंवा आज ते रुचला नसेल तर दासला दासचा परत करा. परंतु जे ही चांगली गोष्ट होते, कारण फोडिले ह्या भांडार धन्याचा तो माल, मी तर हमाल भारवाही, केवळ मी सद्गुरूचं कार्य वाहक आहे. आज केवळ ती दृष्टी सद्गुरूकडे आहे. ते सद्गुरू ते ब्रह्मज्ञान देऊन प्रत्येकाला कृता करते. त्या भक्तीचा मार्ग पूर्ण आज ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाशी कळस. तो तुकाराम महाराजांचा कळस अवस्था कशी प्राप्त झाली त्या सद्गुरूच्या माध्यमातून जर प्राप्त करायची असेल तर बाबा रे कोणत्याही संप्रदायामध्ये असू द्या त्या गोष्टीमध्ये. कारण साधू संत दुसऱ्या बाजूने सांगतात की संप्रदायामध्ये जन्माला येऊन संप्रदायामध्ये मरण्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. मग एवढी टोकाचा शब्द का वापरला? कारण कोणत्याही संप्रदायात असू द्या, तुम्ही आयुष्यभर भक्ती केली आणि जसा श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतोय की निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यानंतर मनुष्याचं इच्छित भक्तीचं कार्य ते पूर्ण होतं. आणि ती जर कार्य पूर्ण नाही झालं आणि मी त्या संप्रदायात असलो आणि मला त्या परमात्म्याची प्राप्ती नाही झाली तर ते माझं दुर्दैव आहे. मग त्या गोष्टीसाठी 83,999,999 युनिचा जर फेरा चुकवायचा असेल तर या सद्गुरूला शरण येण्याची आवश्यकता आहे. मग सद्गुरू नारायणदास अरदास करेल की जे जे भाविक तुमच्या दर्शनापासून आत्म साक्षात्कारपासून वंचित, अनुभूतीपासून वंचित असतील त्या प्रत्येक घटाला तुम्ही कृपा करा, रहमत करा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची अनुभूती करून केवळ राहिलेल्या लोकांचा संसार सुखकर, त्या जीवात्म्याला कल्याण सद्गती प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाला ती सद्बुद्धी द्या. आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील इहलोक आणि परलोक सुखाचा करण्यासाठी त्यांना देखील ती सुबुद्धी द्या की त्यांना तुमच्या चरणावरती यावं, ते स्वस्वरूप जाणून घ्यावं. मग एवढ्यासाठी केला होता वाटतं असं शेवटचा दिवस प्रत्येकाला वाटतं की माझा देह सुटत असताना या देहामधून मृत्यूची ज्यावेळेस शेवटची घटका येते त्यावेळेस अनेक यातना असतात. जर त्या यातनेमधून जर दूर व्हायचं असेल, जसं नदीनं समुद्राला जावं आणि स्वतःचं अस्तित्व मिटावं, तसं ह्या जीवानं ह्या निराकारामध्ये गेल्यानंतर एकरस अवस्था, ती मुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी सद्गुरूला शरण जाण्याची आवश्यकता आहे. बाबा रे अनेक संप्रदायाच्या गुंत्यामध्ये न अडकता केवळ सद्गुरू जे कार्य आहे त्या सद्गुरूच्या कार्याला, त्या सद्गुरूला शरण या. मग बेशक तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा, अनेक तीर्थाटन करा, परंतु त्या जाणून घ्या, जाणून करण्या असे सांगते जे वेद पुराण जे सांगून गेलेले आहेत त्या परमात्म्याची अनुभूती करा आणि शेवटचा श्वास तुमचा गोड करून घ्या. प्रेमाने बोला धन्यकार जी.